नमस्कार मंडळी, खबर फॅक्टरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जिद्दीने गाठले यशाचे शिखर भाग 2. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या कामानंतर तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं असं वाटतं आणि तुम्ही स्वतःच्या कौतुकास पात्र ठरता, ती गोष्ट म्हणजे यश. यशाची गहनता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. यशाची खरं तर फिक्स अशी परिभाषा नाही. तुम्हाला एखादी दैनंदिन जीवनातील घटना ही काही कारणाने रोज जमत नसेल आणि आता तुम्ही ठरवल्याप्रमाणे जमत आहे, तर हे सुद्धा यशच आहे. अगदी साधं मॉर्निंग वॉकचं उदाहरण घ्या. आपण रोज रात्री ठरवतो उद्यापासून, पण रोज जमतच असं नाही. मग ज्या दिवशी जमतं ते तुमचं यश असतं. यश म्हणजे उद्दिष्ट प्राप्ती. जसं 10वीला मला 90% मिळवायचे आहे हे उद्दिष्ट, आणि ते साध्य झाल्यावर त्याला यश मिळालं असं बोलतात. जसं एकाला प्रेम मिळवायचं आहे हे उद्दिष्ट, आणि ते मिळालं की प्रेमात यश मिळालं असं बोलतात. आज आपण या आधी जिद्दीने गाठले यशाच्या शिखर या सदराखाली प्रचंड जिद्दीने अपयशाला सामोरे जाऊन यशस्वी झालेल्या दिग्गज लोकांच्या विषयी थोडक्यात जाणून घेतलं. त्याचा दुसरा भाग म्हणजेच जिद्दीने गाठलं यशाच्या शिखर भाग 2 यामध्येही आपण अशाच असून दिग्गज व्यक्तींनी कसं आपल्या परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठलं ते जाणून घेऊया. बिल गेट्स. बिल गेट्ससाठी यशाचा आनंद साजरा करण्याच्या तुलनेत अपयशाचे धडे ऐकणे खूप महत्वाचे होते. मायक्रोसॉफ्ट सारखी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करणारा हा महान उद्योजक हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून ड्रॉपआउट विद्यार्थी होता. शिवाय तो ट्रॅफोडेटा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याच्या स्वतःच्या मालकीच्या व्यवसायासाठी देखील ओळखला जातो, जो इतिहासातील सर्वात मोठ्या अपयशांपैकी एक होता. बिल गेट्सची संपूर्ण गुंतवणूक नाहीशी झाली आणि दुर्दैवाने शिक्षणही पूर्ण होऊ शकले नाही. परंतु कॉम्प्युटर प्रोग्रामिंगवर आधारित सामग्रीची तीव्र इच्छा आणि उत्कटतेने त्याला ब्रँड नावाने अशी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करण्यास प्रवृत्त केले. मायकेल जॉर्डन. मायकेल जॉर्डन हा क्रीडा जगताच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तो लहानपणापासूनच लहान उंचीचा मुलगा होता, ज्यामुळे तो अनेकदा निवड प्रक्रियेदरम्यान नाकारला जायचा. मोठा झाल्यानंतर आणि बास्केटबॉल खेळाडूंप्रमाणे खेळायला सुरुवात केल्यानंतर तो 9,000हून अधिक शॉट्स मारण्यातही अपयशी ठरला आणि अखेरीस 26 वेळा 300हून अधिक गेम गमावला. तो खूप निराश झाला, पण त्याच्या समर्पण आणि सातत्याने यशाचा मार्ग मोकळा केला. स्टीफन किंग. स्टीफन किंग हे नाव जगभरात लेखक म्हणून प्रसिद्ध आहे. तथापि त्यांच्या आयुष्यात त्यांना अनेक दुर्दैव आणि अपयश आले. त्यांचे बालपण दारिद्र्याच्या अंधारात व्यतीत झाले, ते ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आच्छादनाखाली येण्याच्या आणखी दुर्दैव गोष्टींसह. पण शेवटी त्यांनी आपल्या लेखनावर आधारित छंदावर लक्ष केंद्रित केले आणि नवीन कॉपीरायटिंग यंत्रणांसह अनेक नवीन लेखनशैली विकसित करून त्यांचे व्यावसायीकरण केले. व्हिन्सेंट व्हॅन गॉग. व्हिन्सेंट व्हॅन गॉग हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासातील जगप्रसिद्ध आयकॉनसह एक महान चित्रकार आणि कलाकार म्हणून ओळखले जाते. मात्र सततच्या अपयशामुळे, मानसिक आजार आणि नातेसंबंधातील अयोग्य बंध यांमुळे त्यांना अवघ्या 37व्या वर्षी आत्महत्या करण्यास भाग पाडले. संपूर्ण आयुष्यात या व्यक्तीने केवळ एक चित्र विकले, ज्याने कला आणि चित्रांच्या जगात क्रांती घडवून आणली होती, जी आजपर्यंत जिवंत आहे. स्टीव्हन स्पीलबर्ग. स्टीव्हन स्पीलबर्ग सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मितीमध्ये योगदानासाठी अगणित विक्रम आणि पारितोषिके जिंकणाऱ्या या महान चित्रपट निर्मात्यालाही त्याच्या आयुष्यात अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. त्यांना बालपणात शाळांमध्ये उच्च परीक्षा ग्रेड मिळू शकले नाही, ज्यानंतर त्यांना दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातून 3 वेळा निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या उत्कटतेने आणि समर्पणाचे अनुसरण करून त्यांनी उत्कृष्ट चित्रपट तयार केले आणि शेवटी 3 ऑस्कर पुरस्कार जिंकले. त्यांनी एकूण 51 उत्कृष्ट चित्रपट बनवले. वॉल्ट डिझनी. वॉल्ट डिझनी हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि मिकी माऊस, डोनाल्ड डक इत्यादी प्रसिद्ध कार्टून प्राण्यांचे निर्माता म्हणून ओळखले जाते. ते आयुष्यात अनेकदा अयशस्वी झाले. सशस्त्र दलात सामील होण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न अखेरीस त्यांना शाळा सोडण्यास आणि पुढील शिक्षण सोडण्यास भाग पाडले.
त्यांचा हा उपक्रम लाफोग्राम स्टुडिओ देखील दिवाळखोर झाला आणि शेवटी मिसुरी न्यूजपेपर या नावाच्या वृत्तपत्र संस्थेत सामील झाल्यानंतर अपेक्षेनुसार पुरेसे सर्जनशील नसल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आले. अखेर 18 नोव्हेंबर 1928 रोजी मिकी माऊसचा जन्म झाला. वॉल्ट डिझनी हे नाव या मिकी माऊसमुळे सर्वतोमुखी झाले असे म्हटले तर वावगे होणार नाही. वॉल्ट डिझनी चित्र काढत असताना त्यांच्या स्टुडिओत बागडणाऱ्या एका छोट्याशा उंदराला पाहून डिझनी यांना मिकी माऊसची कल्पना सुचली. वॉल्ट डिझनी यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या अजरामर व्यंगचित्राने जगभरातील प्रत्येकाचे मन जिंकले. या उंदराला मॉर्टिमर माऊस असे नाव प्रथम देण्यात आले होते. मात्र यानंतर त्याचे नाव मिकी माऊस करण्यात आले. 92 वर्षानंतरही मिकी माऊस आबालवृद्धांचं मनोरंजन करत आहे. यश हे नेहमी मूर्खपणाच्या बहाण्यापेक्षा पुढे दिसते आणि निर्माण केलेल्या गैरसमजांपेक्षा स्वतःला पुढे ठेवते. हे धार्मिक नीतिमत्तेवर कधीही ओझे नसते आणि हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन इत्यादींसह काही विशिष्ट धर्मांवर अवलंबून नसते. कामाच्या मार्गावर पुढे जाताना मुख्य दृढनिश्चय आणि एकाग्रतेचा परिणाम म्हणजे यश. सर्व 10 जगप्रसिद्ध व्यक्तिमत्वांची कहाणी यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चिरंतन क्षमता निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खबर फॅक्टरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.